शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे 1 तास चर्चा केली आहे। या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले। यानंतर माध्यमांशी बोलताना आझम पानसरे यांनी पुढील 2 दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील असा विश्वास व्यक्त केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पिंपरी चिंचवडमध्ये 100% सत्ता मिळेल असा दावाही त्यांनी केला आहे। काय चर्चा झाली? काय नाही, फक्त आले भेटले, बाकी काय नाही। पण मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात तुमची मनापासून इच्छा आहे, पण काय कुठं अडलंय किंवा काय पुढे होईल चर्चा? काहीतरी होईल उद्यापर्यंत म्हणतात त्यांनी, उद्यापर्यंत सांगतो। तुमच्या पक्षाकडून किती जागांची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आणि तसं दादाकडून काय सकारात्मक प्रतिसाद आलाय? नाही, त्यांनी बोललं आता आम्ही बोलून करू, उद्या सांगतो। असं कळतंय की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात स्वतः उतरावं अशी ही मागणी आहे आणि हे शक्य आहे का? तुम्ही स्वतः नक्की येणार। तुम्ही निवडणूक रिंगणात असणार? मी नाही, पण आहे सगळं। बर, काय विश्वास वाटतो यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर पुन्हा सत्ता येऊ शकते? 100%, 100%। मीरा भाईंदरमध्ये शिवसेना भाजपमध्ये युतीचा तिढा कायम आहे। प्रताप सरनाईक नरेंद्र मेहता यांच्यामध्ये युती संदर्भात बैठक पार पडते। दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे आता प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। दोन्ही नेत्यांमध्ये एकमत नसल्याचीही कुजबूज आता या ठिकाणी ऐकायला मिळते। काही गोष्टी अशा असतात की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हालाही काही निर्णय असे जे आहेत ते घ्यावे लागतात, कारण ही निवडणूक नरेंद्र मेहतांची स्वतःची वैयक्तिक विधानसभेची नाही किंवा प्रताप सरनाईकची वैयक्तिक विधानसभेची नाही। ज्या लोकांनी आम्हाला आमदार बनवलं त्या कार्यकर्त्यांना आता कुठेतरी न्याय द्यावा ह्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न करत असताना महायुतीच्या माध्यमातूनच ते व्हायला हवं, आमच्या दोघांचीही भावना आहे। आणि त्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली। काही आम्ही प्रस्ताव त्यांच्याकडे आम्ही दिले, काही प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे दिले। आता वरिष्ठांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करेल। दोन्ही महायुतीचा ह्याच्यातच आहे की निवडणूक लढावी तर चांगलं होईल, आणि परंतु त्यांनी त्यांचा प्रस्ताव आम्हाला दिला, आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना दिला, तेही त्यांचा विचार करतील। आमची नंतर कोर कमिटीचा विचार करतील। मी माझा प्रदेश अध्यक्ष साहेबांशी बोलणार, ते बोलतील, वरती बोलून नंतर त्यातला एक काही ना काही सुवर्णमार्ग तोडगा निघेल असं आम्हाला तरी वाटते। आता वेट अँड वॉच। सरनाईक साहेबांनी सांगितलं सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजे आणि तुमच्या बघा, शर्ती आहेत त्या काय कन्सिडर होतील। जे जागा नक्की होतील ते एकमेकाला सन्मानपूर्वकच असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।